एवढी लाईन खोदतो आम्ही आत्ता. आपल्याला ना प्लंबिंगचं आज काम करून घ्यायचं सगळं राव. इथं मागली खोदलंय ना, इथं काय प्रॉब्लेम नाहीये. हे बंद करायची परत. आणि लीकेज आहे ना उधर से वो तेरा है वो अंदर से लीकेज है. मैं 4,000 रुपये का पाइप लाने का, 6,000 का जेसीबी लाने का, 4,000 लेबर को देने का, 15-17 हजार में खर्चा करेगा. फिर तुम नहीं करके आएगा. तोड़ा किसने फिर? ये हमने थोड़ी तोड़ा है. फिर किसने तोड़ा है? लीकेज किधर आहे? किधर लीकेज? जो म्हणला याला एकटा नाही लागत, आपल्याला 4-2 लागतात. पण हा काय म्हणतोय की ना एकटा आहे ना बघतो काम आणि नंतर मग 4 जण बोलली ना. याला म्हणलं तुला सिव्हिल इंजिनियर आहे का म्हणलं, तुला आता सगळं काम दाखवायचे. कांडाचा कांदायचं आहे मग तू म्हणलं. हे तुमच्या कॉबे खाली फुटलेलं आहे. उलट मी तुम्हाला वाटाय पाहिजे मला नीट करून द्या. उलट मी माझ्या पदरच्या खर्चाने करतोय. मला लेबर नाही भेटला काल. ते शेती पलीकडे त्याचं नुकसान होईल म्हणून मी लेबर आणला आत्ता. सांगाय पैसे 13,000 रुपये. अरे 13,000 मला तर मी खोदितो. 16 वर झाली असं आला खोदून पाईपलाईनला. अजूनपर्यंत फुटली नाही कधी. आम्हाला माहिती नाही फुटली असती तरी पाणी वर आलं असतं ना. थोडं तरी पाणी पुढे आलं असतं. आणि मग इथून पुढं काय झालं तुमच्या प्रीमायसिस मध्ये याला जबाबदार तुम्ही. मी आता केलंय इथून पुढं काय आलं तुम्ही का भैया. ठीक बा. हा लय बोलत होता तो. ते झाली किती होत तो मला जास्त हुशार शिकत होती जास्त. ती आबाळाला टेकलेली. आपण आता त्याला म्हणलोय पांडू समजतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 8:30 वाजल्यात. जस आणलाय ना खाली बघायला आलो तुम्ही. आपल्याला ना प्लंबिंगचं आज काम करून घ्यायचं सगळं राव. इथं मागली खोदलंय ना, इथं काय प्रॉब्लेम नाहीये. ही बंद करायची परत. आणि आणलाय ना आता मका टाकून दिली मी. सकाळी एक टाकतोय आणि आता एक टाकतोय. वेस्टेज नाही घालत मग. आणि आपल्या मुलांनी खाल्लं तो पण खातोय चांगलं. काय अडचण नाही. दोघांपेक्षा चांगलं हेच खाते का. लेबर आणला ते नाक्यावरून मला 2 लेबर घेऊन जाईल. खड्डा बिड्डा खोदायला लागेल शेताच्या प्लॉटमध्ये. आणि तिथून बायपास करून घ्यायला लागेल आपल्याला. आतलं आहे ना फुटलं आहे ना ते बायपास करायचं सगळं. त्याला थोडा वेळ लागेल आपल्याला फक्त. नाक्यावरून आहे ना 2 जण घेऊन यायचे. 2 जणच व्हायला पाहिजे. आता 4 जण घेऊन येऊ पटक्यात काम करून घेऊ सगळं. काय वेळ नाही घालवायचा याला. मला लाईन आहे ना आजच्या चालू करायची नाही का. आपल्याला लिकेज गावलेलं आहे सगळं सापडलेलं आहे. फक्त आहे ना त्याला आहे ना कंपनीमधून आहे ना त्याला आहे ना हे करायला बायपास करायचं आणि पुढल्या शेतातून मग व्यवस्थित काढून घ्यायचं. काय तो कोबा काय फोडता येणार ना आपल्याला. आणि कोबा काय ते होणार पण नाही त्याने रिपेअरिंग वगैरे. कारण कोबा बराच मोठा आहे त्यात आणि त्याच्या खाली पाईप येतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा. तर ठीक आहे आता हे बायपास केल्यानंतर अडचण नाही येणार. आणि गोट्यापाशी खोदलंय ना त्याला आहे ना आम्ही टेस्टिंगला ठेवलंय. बघू कसं प्लॅनिंग होतंय ना बघू. आता प्लंबरिंग एक 10 वाजता. आता एक 8:45 झालेत. मी चाललोय गावात लेबर शोधायला नाक्यावरती. आपल्याला इरे शोधायला लागतील 2-3. इथे लेबर आहे का. लेबर आहे का. अरे एक कार्यकर्ता आपल्याला येऊ म्हणला की अजून 2-3 जण बोलावतील. चल भाऊ वाट माझ्यासोबत चल. ओके जो म्हणला याला एकटा नाही लागत, आपल्याला 4-2 लागतात. पण हा काय म्हणतोय की ना एकटा आहे ना बघतो काम आणि नंतर मग 4 जण बोलली ना. याला म्हणलं तुला सिव्हिल इंजिनियर आहे का म्हणलं, तुला आता सगळं काम दाखवायचे. कांडाचा कांदायचं आहे मग तू म्हणलं. जाऊन दे त्याच्या हिशोबाने करून त्याला काय करायचे ते. आपलं काम झाल्याशी मतलब आहे. एक सेकंड त्याला पहिलं घ्यायला लागेल ना सोबत. नाही तो परत हरवायचा. बघ आता किती ना आता लेबरला असतात. सकाळचा काय विषय माहिती का. टाइम निघून गेला ना कुत्र नसतंय. इकडून भाऊ इकडून जायचंय. याला म्हणतं माझी गाडी बस बोंबला चाललं टॅटू घेऊन चल म्हटलं. मग एक 9 वाजलेत दिसते ना. 9:09. तारीख किती आहे 18 ना. हां हो इथून आहे ना आम्ही खोदले काल.
इथून बायपास करीत ना त्या पत्राच्या कडून न्यायचं, असं पत्राच्या कडनी. हो बघा हे असं आहे ना, तो कोपऱ्यावर घ्यायचं आहे, तिथून वर घेणार, पत्राच्या कडून घेणार, डायरेक्ट बुजून टाकायचं सगळं क्लिअर डायरेक्ट आजच्या आज. दिसते फक्त मोकळा. हो हा पाईप आहे, हा मोकळा करायचा आहे, तिकडे घ्यायचा, प्लंबर घेणार, वर घेणार बायपास इकडं आणि तिकडे सरळ मागं मागं जाऊन दाखवतो. चला भैया ये आज हो जाएगा पूरा. थोड़ा तकलीफ हो रही है, मतलब करके ले लीजिए. नहीं तुमको क्या अड़चन था इसका, दिक्कत क्या हुआ रात को? सर जी गाड़ी आई है रात, मतलब गाड़ी में नहीं ना, 1-1 घंटा पे आती है. अभी रात के हमको लेबर नहीं मिला, वो खेत में खोदने का है, जेसीबी नहीं लगा सकता, इसको लेके आया है. सर जी वो आपका प्रॉब्लम है, पर मैं आपके काम के लिए मैं अपना तो सब बंद नहीं कर सकता ना. नहीं मेरे को मिला ही नहीं आदमी ना, तुम्हारे कोबे में नीचे फुटा है. हो हा जोडून घेईन ते सगळं, त्या कोब्याच्या खाली फुटलेलं आहे, बाकी कुठं नाही फुटलेलं. मग हे तुमची जबाबदारी आहे. ऐका, तुम्हाला करून द्यायचं आहे का तुम्ही करणार का मी करणार, मला ते सांगा. मी करू का तुम्ही करणार? येऊ दे साहेबाला. कोण ते काल होते ना दीपक सर, तुमचे काय असेल ते सांगा, मग मी व्हिडिओ रेकॉर्डिंग काढतोय, मी युट्यूबवर पण टाकणार, माझं स्वतः चॅनल आहे, मी टाकून देतो दररोज. हिथून मी करणार का तुम्ही करणार हे मला सांगायचं. मी माणूस घेऊन आलेलो आहे, हे तुमच्या कोब्या खाली फुटलेलं आहे. उलट मी तुम्हाला वाटाय पाहिजे मला नीट करून द्या, उलट मी माझ्या पत्राच्या खर्चाने करतोय. मला लेबर नाही भेटला काल, ते शेती पलीकडे त्याचं नुकसान होईल म्हणून मी लेबर आणला आत्ता, तिथं हाताने खोदायला लागेल, मग उद्या आज होऊन जाईन. ओके हां, तुम्ही साहेबासोबत बोला आणि सांगा मला. हां ते हे लावलेलं आहे, निळवा लावलेला आहे, मग त्या शेतकऱ्याला बोलावलं मी आत्ता, मग ते शेतकरी येईन, तो सांगून खोदायचं. खडीपत्र आहे ना, याला खोदायला आणला होता यांनी, मला काय सांगाय पैसे 13,000 रुपये. अरे 13,000 मला ते मी खोदितो. ओ या इकडं, बोल चल बोल. पाईप लागू नाही लागू तेवढा खोल काढून देतो. हा यांनी पैसे किती सांगावं, 13,000 म्हणते, 13,000 रुपये म्हणते हा पाईपलाईन खोदायला. काय बोला त्याला, काहीतरी 2.5 फूट एवढं खोल हिशोबाने काहीतरी घे ना, हिशोबाने घे काहीतरी. सांगतो किती म्हणतो मला, सांगितलंय तुला मी पैसे हवा. एवढी लाईन खोदतो आम्ही आत्ता. त्यात पाईप जर गावला ना, तो सरळ घ्यायचा, ते पत्राच्या वर काढायचा, पत्राच्या कडं कडून न्यायचा, ते खोदलंय ना ते खाली घ्यायचा परत आणि त्याला कनेक्ट करायचा. असा बायपास करतो आता आम्ही. काय लिकेज नाही आहे ना कोब्याच्या खाली बरोबर, तिथं लिकेज नाही आहे. ते शेतकरी मग सांगितलं आपल्याला इथं लिकेज असताना लिकेज दिसलं असतं. लिकेज यांनी केलेलं आहे कोब्यामध्ये. का आता गरज आपल्याला आहे ना म्हणून करून घेतोय. एवढं लिकेज गावलं आणि टेन्शन नाही. मग ते लेबर आहे ना, तो आहे ना, आता खड्डा खदतो आपली लाईन नाही का, तोपर्यंत म्हणा तानाची शेटला घेऊन येऊ, जरा अंदाज घेऊ नाही का आपल्याला किती खोदायचे काय. आता यांनी पूर्ण खोदलीत पण राव सापडलीच नाही लाईन अजून, कदाचित तिथं काही जास्त खोल असणार आहे. त्याचा अंदाज घेऊ म्हणलं. मला काय एवढं लक्षात येणार राव. त्यावढ्यात पण जाऊ हॉटेलवर, संतोष शेटला भेटू. सकाळ धरून गेलो नाही, 12:30 वाजले आता राव. भैया भैयाने बोटा खाल्ला काय, ताना शेट छापला, ताना शेट नाही बघ. नाही छापलं. हो तर मग तुम्ही वेळ नंतर येता का? अहो सापडलंच नाही त्याला लाईन राव अजून. कष्ट चालू दे जाऊन, त्याला काम निघालं ते. संतोष शेट अहो चालूच वाटतं, झालंच नाही प्रिपरेशन आज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आकाश कुठे गेला, बाहेर गेला काय, अबुधाबीला गेला काय? घ्या चला, या 8 एकर ठेवून यायला लागेल ना, तेवढं घ्या. अहो लय दिवस नाही राहत ना,
नाही मी म्हणणं काय पर्याय नाही माहिती आहे का, अशी बॅग भेटलं ना त्याला म्हणायची एकच बॅग आणायची. बरं ठीक आहे. टेकायचं आता तुम्ही असं ठेवलं ना हा. अशीच मुकडा करून ठेवायचा, काढायचा नाही. बरं ठीक आहे, पुढे नेक्स्ट टाइम करू. हा. काय वाटलं तू यायच्या तो भैया चलिए एक थम्सअप चाहिए, लेबर लगाया ना उसको चाहिए, मिल लेगा थम्सअप दो एक बड़ा वाला, वो पेप्सी दो 20 का अरे दे रे भैया, कष्ट चालू आहे कष्ट. रानात पाईपलाईन फुटली अरे के जोडाजोडी चालू आहे. भैया किती झाली? फ्री देतो का? फ्री नाही तो फ्री म्हणजे हवा पण द्यायचा नाही आम्हाला. मारवाडी चॅप्टर आहे लई. आणि मग तुम्ही टाकलेला पण कंगवा सण एवढं हुशार आहे तुम्ही. अरे का नाही सामायिक आहे ना, इथून अंदाज घे फक्त जमीन लेवलचा, मग आपल्याला अंदाज येईन बराबर लागते का नाही. तिथं पाईपलाईन सापडली ना मला, अजून पुढं खोदलंय आम्ही, अजून चालू आहे खोदायचं आणि सापडाय पाहिजे ना एवढं वेळ सापडली पाहिजे. फक्त या जमीन लेवलचा अंदाज घेऊन आम्हाला पुढं घ्यायचा आता खोदायला. दादा बघ रे, उतरून खाली उतर आणि चेक कर. तो पाईप आहे ना आणि जमीन ह्याच्या लेवल अंतर घे, असं अंदाज घे. ते आम्ही एवढं खोदलेलं आहे आता सध्या एवढं खोदलंय, पण याच्यात थोडं खाली जायला लागेल अजून आपल्याला, कारण ते बरंच खाली आहे. थोडं मुरुम लागला होता ना त्याला, लागलं होतं. कारण ही लाईन लय जुनी, जवळपास 16 वर्ष झाले रे लाईनला. कोणी चेक केलं तेव्हा आता एवढं तेव्हा लय बारीक होतं, पण माहिती मला सर्व स्ट्रेट आलेली लाईन. कारण आम्ही ते गोट्याच्या मागलं खोदलं ना तेव्हा त्याचा अंदाज घेऊन खोदलं होतं व्यवस्थित. तिकडे मागं पुढं झालं पण पाईप गावलं होतं आम्हाला. खाली गेलेलो आपण, लागा पाहिजे बघ. चेक कर, चेक हळूहळू मार फक्त, पाईप फोडू नको. जवळपास भाई 2 वाजल्यात, 1:30-2 वाजले अजून खोदतोय आम्ही. याला नेमकं जेवायला आणलं होतं, म्हटलं जरा पोकाळ लागते म्हणलं खोद जरा थोडं. एकदा खोदलं ना मग एवढंच लाईनीने वर नेऊ फक्त, थोडा स्लोप करायचा आणि डाळात घालतो पात्र्यात. पोकाळ लागते बरंच असं ना, हळूहळू बरोबर ना. असं नसतं ती शक्य ना. पोकाळला लागा पाहिजे ना. हळूहळू टिका मार एकदा बघ, माझा गावा पाहिजे आता. बराच वेळ इथं खोद बसलो. हा लागलं, पाईपलाईन लागली, पाईपलाईन. अरे एवढं लोक कसं काय लागत रे लगी. हा मटर चेंज नाही इथं. आम्ही इथं मोकार खोडी बसलो, 3.5-4 फूट झालंय ती. लागली लाईन कुठं आहे दिसत नाही पाईप. मला दिसले पांढरे दगड असेल. आई शप आईला एवढं खोदी बसलो ना चेक. तुम्ही दिमाग लावला एड्या. आई शपथ बेकार गावला त्या गावात बेजार झाली खोदून खोदून. आईला राव मारला तुम्हाला एड्या. आईच्या गावात आम्ही गाडा पण केला लई. हे बघा ना किती खोटले नाही. मराठी तो आपला बोलो प्लंबरला शेटला आधी बोलतो तुम्ही. पहिले आले असे ना लय आपली काम गाडा पण वाचला असतं माहिती का. एवढं फुकाट गेलं ना अख्खं. हा ना चालत ताना शेट डोकं लावलं. हळूहळू माती ना लेवल काढली. JCB वाल्याला नाही टेक असते ना बरोबर बरोबर माती जाते ना, काळी माती जाते ना खाली. सेम लेअर नाही ना जात अशी. त्यांनी बरोबर टिकाव बारीक बारीक मारून पाईप काढून दिला. किती फूट खोला असं आता जेव्हा दाद्या? 2.5 फूट. हा बघ बरं किती फूट असेल? 3 फूट, 3.5 फूट ना. मग शेतकऱ्याकडून कसं काय फुटन? फुटूच शकत नाही. मग काय जास्त आकलीची तयारी चालू होती काही जण. यायची हुशार.
इथंच कोब्यात फोडलंय. कुठल्याही वारावरती कोय बशी. आता इथून बायपास करून आपल्याला यायचे. ह्याचा खर्च, JCBचा खर्च, पाईपाचा खर्च, मग सगळा ओव्हरऑल खर्च मी करणार आणि फोडणारी. त्याला सांगतो ना बरोबर पुढल्या वेळेस. त्याला सांगितलेलं आहे की परत फुटला त्या कंपनीला लोक भरून घेणार. आता दुसऱ्या कोण नाही. आपण काय फुकाटे करायचं आपदायचं. आपदायचं पैसे पण द्यायचे. आणि मग काय, आणि फुकाट स्वारी बरोबर आणायची. मग काय इथून मागं तेच चाललंय बरोबर. आता फक्त इथून क्रॉस करून न्यायचं, परत फुटून दे फक्त. आपल्याला गॅस कटराने नाही कापतात ते. इथून पाईपलाईन घ्यायची, अशी उचलायची आणि तो वर घालायची अशी, मग अशी पात्र्यावरून सेपरेट तिकडे न्यायची पर्यंत, आणि तो परत आत टाकायची. वा साईडने आम्ही पाईप लावला. आता पुढून जायचं कंपनी त्यांच्या आत आणि तिथलं जोडायचं. आता तिथली हमाली करायची आम्हाला. आता 4 वाजले जवळपास आणि अजून जाते ना आम्हाला 2 तास कसे पण करून. तेरा लीकेज किधर से, मेरे को बोल चल लीकेज किधर से. लीकेज तेरा है ना उधर से, वो तेरा है, वो अंदर से लीकेज है. नहीं 4,000 रुपये का पाइप लाने का, 6,000 का JCB लाने का, 4,000 लेबर को देने का, 15-17 में खर्चा करेगा. फिर तुम नहीं करके आएगा. तोड़ा किसने फिर? ये हमने थोड़ी तोड़ा है. फिर किसने तोड़ा है? लीकेज किधर है? किधर लीकेज? हाँ किधर है? क्या कल क्या गधा था क्या? अंधा है क्या तू? लीकेज इधर है ना. तो इतना लीकेज किधर है? इतना नीचे माटी है. लीकेज किधर है? किधर लीकेज? लीकेज इधर ही है ना. लीकेज इधर नहीं है, अंदर लीकेज है. तो दिखाओ किधर को वीडियो में कल का. तो फिर क्या, किसने तोड़ा? अंदर का लीकेज है तो फिर गलती किसका है? ये खम्मा डाल के हमारे को कितना टाइम हो गया. गलती किसका है? वीडियो बनाना पहले बंद कर दीजिए. अरे बनाएगा क्यों नहीं बनाएगा? ठीक है फिर करिए आप. फिर वीडियो नहीं बनाएगी मत क्या. इतना बड़ा पाइप नहीं दूंगा. आगे आप देखिए. तू जो है जो जैसा है वैसे है. वो तो तोड़ा है और तू करने का. मैं खर्चा कर रहा है, तेरे को थोड़ा हेल्प नहीं कर सकता क्या? मैं क्या चीज का आपका मदद हाँ? करूंगा? आपने अंदर से पाइप 16,000 में खर्चा करने का तू एक पाइप नहीं दे सकता. लीकेज ने किया, लीकेज ने किया. जॉब का पाइप है. ये मेरा जॉब का पाइप है. जा 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 आखली तार नको जास्त जोड. जा मैं अपने अंदर से जा पाइप जा डाल के दे दिया. जा तू जागीरदार रे. आम्ही पाववाले तोडतो तू, नीट करणार मी. वारे शहाण्या घ्या जोडून घ्या. शहाण्या वड्याचा लीक आहे ना. लीक त्या तुमच्या कोब्यामधून लीक आहे. हा मग तोडलं कोणी रे? कोबे मध्ये लीक है. ठीक है. अरे मग तोडलं कोणी? ये जब भी हम लोग ये डाले तो तुला अक्कल आहे का मी काय म्हणतोय? ठीक है. आप अपनी बातें थोड़ी देर बाद बोलिए. पहले मेरी सुन लीजिए. ये जब जा पळे डाल रहे थे जा. तब हमें पता था का कि हे असलं चाटुकार भाईथड आहे ना, हे अशी शाळा करताय. ते साहेब म्हणला पाईप घे आणि हा शानपणा करतोय माझ्या संग. त्याला म्हणलं देच, मला माहित नाही मला काय, मी लिकेज नाही केलेलं. त्याच्या कोब्याखाली लिकेज आहे. खर्च करतोय मी 17-18 हजार रुपये घालून आणि ह्याला पाईप देवत नाही. शान गोठ्यात जाऊ पहिलं ना. लक्ष्मीदानी ना आपल्या रेबाळ खाली टाकून लगे येऊ खाली. ह्यांना आत घेतो पहिली दोघांना तिघांना आत घ्यायला लागेल. आंबवण ठेवून देऊन पटक्यात मग कडबा टाकतो आज. बोन खाल्लं ना परत मला खाल्लं जायचंय. साफसफाई आल्यानंतर करू. आपल्याला हे का झाला फावडं घेऊन जायचं, शेण काढायचं, त्याचं सारं पाडून द्यायला व्यवस्थित. डबल कापे राव. आंबवून घासतोपर्यंत थांबायला लागेल थोड्या वेळ. गोड्याला वेळ लागतो खायला. बाकी या दोघांना कडवा टाकून जातो. मग 5:30 झाले जवळपास. गोट्यातलं उरकून बिरकून खाली आलो परत. ते प्लंबिंगचं कुठपर्यंत कामाला बघायला लागेल आता. फक्त ते करता येते. त्याला अजून लागेल 1 तासभर तरी कमीत कमी. 4-2 पाईप उरले अजून. ते लावायला वेळ जाईन अजून. ते काय लगी नाही होणार.
अजून 1 तास कसं पण खाणार. अजून जोडाजोडी चालू आहे आमची. इथपर्यंत आला तशी मागून आत टाकलाय पाईप यांचा. आता ही पुढून कनेक्शन येतं ते. एकदा कनेक्शन भेटलं इनपुट आउटपुट नंतर वच आपल्या गोट्या बसत तिथलं करायचं. हो करा लवकर राव पटक्यात अंधार व्हायला एड्या. कधी मी टेस्टिंग करायचं खाली 6 पण राहिले तर अंधार व्हायला लागला. शेवट आता एंड झाला ना तिथला मग पोट चला डायरेक्ट. वाजताय ना करेक्ट 7 वाजा आलेत. 4 मिनटं बाकी फक्त. आता आमची गोट्या बरशी लाईन ना ती आम्ही तोडलीत ना तिला नीट करायचीत. जी शिवाला मागं येतोय त्याला सोबत घेऊन चाललोय आम्ही. मग ही जोडल्यानंतर आम्ही रानात जाणार टेस्टिंग करणार आणि लाईनची चालू आहे का नाही कळलं आपल्याला एक्झॅक्ट बरोबर. याला काय 5 मिनिट लागतील फक्त जॉईंट मारायला. थोडंच काम फक्त इथं लय मोठं काम नाही. हो इथलं राहिलं आमचं आता शेवटचं. ते तोडलं होतं आम्ही JCB ने. ते लावल्यानंतर गोठ्यात ना चालू करायचं आपल्याला लाईट. आपण लाईन चालू करायची. भैया कटाळा असं ना आता आपल्याला. भैया खाली ये. ए लाईट नको बंद करू. गरम करून लावावं लागतं का ते आता. का बरं कॉर्नर आहे का ते नीट लावलंय ना सॉकेट त्याला. वेळ झाला ना सकाळ धरून 10 वाजेपासून करतोय. करापेट हां तेवढ्या कडा काय मातीचा. ओके का आता. हो भैया बुजितो आपलं इथलं. तर आम्हाला टेस्टिंग घ्यायची त्याच्या रानात. चला रानात मोटर चालू करू नाही का कळलं आपल्याला की पाणी येते का नाही वर. आवाज चालू करतो मी. गाडी घेतोय पहिली. पाच 10 मिनिटात तर पाणी वर जायला पाहिजे का हो. 5च्या मोटरच्या स्पेशल यायला पाहिजे ना जोरात. 5ची मोटर आहे लवकर जायला पाहिजे ना पाणी. लाव का फोन. थांबा जरा एवढं लवकर काय लाईन तर पाण्याची भरून द्या. पाण्याने भरल्याशिवाय कशा वर जाईन. आता सगळं तर आपण पॅच बुजवले रॉक संपूर्ण सगळं लिकेज होतं ते काढलं आम्ही. मेनली लिकेज तर काढलेलं आहे. आता आम्ही फोन केला पाणी बरोबर आलं तिथं. म्हणजे इथं आम्ही लिकेज काढलं ना तेच लिकेज होतं खरं. त्यांच्या त्या कोब्याखालीच लिकेज होतं. येऊन होतं की लिकेज नाही ते लिकेज नाही ते सापडलं आम्हाला. आता टाकीत पाणी भरलं ते पण दाखवून मी. आणि त्याशिवाय फुल स्पीडने आलं. तुम्ही काम परफेक्ट केलं पण बरं का. नाही बाकीचे प्लंबर जुगाडमध्ये करत होते आमच्या. हां 3-4 वेळा टाइमपास केला आमचं त्यांनी. त्याला कळानं पण प्रॉब्लेम काय हे असले प्लंबर होते. हुशार भेटले आम्हाला बरेच. हो पाणी भरून झालं आमचं. अरे ते सामानला बंद कर टाक. ओके भाई झालं ना प्रॉब्लेम सॉल्व. ओके साहेबांना जरा सांगून जाऊ ना आता लिकेज कुठं होतं काय होतं. ओ निघलं बघा लिकेज.
झालं ओके. तुम्हीच वाटलं कॉपे खाली कॉपे खाली होतं. आता काय बोल तिथून पुढं जर काय झालं ऐका, इथून पुढं काय झालं तुमच्या प्रीमायसिस मध्ये याला जबाबदार तुम्ही. मी आता केलंय, इथून पुढं काय आलं तुम्ही का भैया. ठीक बा. हा लय लय बोलत होता तो, कोण नाही सांगितलं. नाही 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 जाऊ दे. तुम्ही आणि तुमचा तुम्ही करणे आता. हातपाय धुवायचं काय अडचण नाही. आता झालं फुल भरली का. कस काय आलं पाणी म्हणा. लिकेज नव्हतं ना तिथं. कस काय आलं पाणी. हा तिथं लिकेज होत. तो मला जास्त हुशार शिकत होती जास्त. ती आबाळाला टेकलेली. आपण आता त्याला मुलं पांडू समजतात. ओके पाणी भरलंय आणलं तिथं.